कोरेगाव पोलिसांच्या राजकीय हस्तक्षेपाविरोधात आसरे ग्रामस्थांचा उद्रेक. पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांच्या बदलीची मागणी करत सुरू केले ठिय्या आंदोलन. आत्मदहनाचा दिला थेट इशारा. आसरे तालुका कोरेगाव येथे लोकशाही, न्याय आणि कायद्याच्या रक्षणासाठी ग्रामस्थ रस्त्यावर उतरले असून कोरेगाव पोलिसांच्या राजकीय व एकतर्फी भूमिकेविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. सरपंच सौ सविता सूर्यकांत सनस आणि ग्रामपंचायत सदस्य रुपेश सीताराम सपकाळ यांच्यावर जीवे मारण्याच्या उद्देशाने प्राणघातक हल्ला होऊनही उलट त्यांच्यावर जाणीवपूर्वक खोटे गुन्हे दाखल केल्याचा गंभीर आरोप कोरेगाव पोलिसांवर करण्यात आला आहे. या अन्यायकारक कारवाईच्या निषेधार्थ शुक्रवारी सकाळी 10:30 वाजल्यापासून आसरे ग्रामस्थांनी कोरेगाव पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. गटार बांधकामाच्या कामावरून काही समाजकंटकांनी सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांवर हल्ला केला असून मूळ आरोपींना अटक न करता त्यांना पाठीशी घालण्याचे काम पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. हल्ल्याला अनेक दिवस उलटूनही एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नसून ते मोकाट फिरत असल्यामुळे गावात भीती व संतापाचे वातावरण पसरले आहे. इतकेच नव्हे तर जखमी रुपेश सपकाळ, सरपंच सविता सनस आणि त्यांच्या कुटुंबियांवर चोरीसारखे खोटे गुन्हे दाखल करून पोलिसांनी सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांनी जाणीवपूर्वक अत्यंत किरकोळ कलमे लावून मूळ आरोपींना संरक्षण दिले तर पीडितांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करून उलट मारहाण करणाऱ्यांच्या सांगण्यावरून वाढीव व गंभीर कलमे लावल्याचा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला. बल्लाळ यांची कार्यपद्धत पूर्णपणे चुकीच्या, अन्यायकारक आणि राजकीय प्रेरणेतून झालेली असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांची तात्काळ बदली करण्याची ठाम मागणी ग्रामस्थांसह नेत्यांनी लावून धरली आहे. या आंदोलनास राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते साहिल शशिकांत शिंदे, पंचायत समितीचे माजी सभापती राजाभाऊ जगदाळे, किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक अरुण माने, पंचायत समितीच्या माजी सदस्या प्रतिभाताई बर्गे, ज्येष्ठ नागरिक रामचंद्रबुवा सनस, उपसरपंच साहेबराव सनस, ग्रामपंचायत सदस्या कुंदा महामुनी व निशा सगरे, नगरसेवक प्रीतम बर्गे, गणेश धनावडे आदी मान्यवरांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाठिंबा दर्शवला. यावेळी साहिल शशिकांत शिंदे यांनी पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांच्यावर अनेक गुन्हेगारांना खतपाणी घालण्याचा गंभीर आरोप करत त्यांच्या संपूर्ण कारभाराचा जाहीर पंचनामा केला. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत फुले यांनी आंदोलकांकडून निवेदन स्वीकारून कायदेशीर प्रक्रियेबाबत माहिती दिली. मात्र या खुलाशाने आंदोलनकर्त्यांचे समाधान न झाल्याने ठिय्या आंदोलन सुरूच ठेवण्यात आले आहे. आज पोलिसांनी ठोस व निष्पक्ष कारवाई केली नाही तर आत्मदहनाशिवाय आमच्याकडे पर्याय राहणार नाही असा थेट आक्रमक इशारा आंदोलक, ग्रामस्थ व प्रमुख नेत्यांनी दिल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. आमची दोनच मागणी आहेत. एकतर जे रुपेश सपकाळचा जो विषय झाला आहे त्याच्यात काय खरी तपास करावा, त्यात काय खरी घटना झाली आहे, त्याच्यात जिथं मारहाण झाली, ज्यांनी मारहाण केली त्यांच्या घरात CCTV आहेत, पण ते CCTV आजपर्यंत जप्त का केले नाही त्याचाही आम्हाला खुलासा द्यावा. आणि जे इतर आरोपी त्यांनी क्रॉस कंप्लेंटमध्ये माणसं घेतली आहेत त्या माणसांचाही प्रूफ ग्रामस्थांकडे आहे की ती माणसं तिथं नव्हती, ते त्यांच्या दुकानात बसल्याचे CCTV आहेत, इतर ते प्रूफ आहेत. त्याचीही दखल पोलीस स्टेशन घेत नसताना त्यांच्यावर अटक कशी करावी त्याच्यावर कारवाई पोलीस स्टेशनची चालली आहे. आमची दोनच मागणी आहे की ह्याच्यात जो काय तपास व्हावा, म्हणजे आमच्या पक्षाची चूक असेल तरी ती तुम्ही ट्रान्सपरंटली सांगावी किंवा त्यांची चूक असेल तर त्यांच्यावर कारवाई करावी. तपास कुठलाही एकतर्फी तपास होऊ नये हीच आमची मागणी आहे. आणि हाच कारभार अगर असं चालला असेल तर आमची दुसरी मागणी असेल की बल्लाळ साहेबांची कोरेगाव पोलीस स्टेशनमधून बदली व्हावी. आज आम्ही नुसतं आमच्या ग्रामस्थांच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला समर्थ देणार आलो आहे. आसरे गाव दहशतीखाली ठेवणाऱ्या रुपेश सपकाळ याच्या विरोधात ग्रामस्थ आक्रमक, सामूहिक आत्मदहनाचा दिला इशारा. लोकशाही, कायदा आणि प्रशासन यांना खुले आव्हान देत ग्रामपंचायत सदस्य असलेल्या रुपेश सपकाळ याने संपूर्ण गावाला वेठीस धरल्याचा गंभीर प्रकार आसरे तालुका कोरेगाव येथे समोर आला आहे. आसरे ग्रामस्थांनी शुक्रवारी सायंकाळी उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले व वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली. पोलिसांनी तातडीने कारवाई न केल्यास कोरेगाव पोलीस ठाण्यासमोर सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. प्राध्यापक TJ सनस
अमोल सनस, एकनाथ जरंडे यांच्या नेतृत्वाखाली मंगल सुधीर सनस, ज्योती यशवंत जरंडे, कालिदास वाडकर, तुकाराम अण्णा जरंडे, विष्णू गाडेकर, शरद कोंडाळकर, काजी भाभी, सूर्यकांत जरंडे, प्रकाश जरंडे, रत्ना जरंडे, आरती जरंडे, चंद्रभागा जरंडे, अनिल सखाराम सनस, सुमन चव्हाण, हर्षल सनस, निलेश जाधव, विमल गोरखनाथ जरंडे, सुनंदा एकनाथ जरंडे, कांचन सनस, स्नेहल सनस यांच्यासह ग्रामस्थ व महिलांच्या शिष्टमंडळाने कोरेगावात राजश्री तेरणी यांची भेट घेतली. गेल्या अनेक वर्षांपासून रुपेश सपकाळ याने ग्रामस्थांवर दहशत निर्माण करत ॲट्रॉसिटी कायद्याखाली खोटे गुन्हे, दमदाटी, शिवीगाळ, खंडणी, विकास कामांमध्ये अडथळे, शासकीय अधिकाऱ्यांवर दबाव अशा प्रकारांनी संपूर्ण गावाचे सामाजिक व प्रशासकीय आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार रुपेश सपकाळ याने आत्तापर्यंत 4 वेळा ॲट्रॉसिटीचे खोटे गुन्हे दाखल करून अनेकांना, कुटुंबांना मानसिक आणि आर्थिक त्रास दिला आहे. खंडणी न दिल्यास खोट्या केसेस करणे, बदनामी व हिंसाचाराची धमकी देण्यात येत असल्याने ग्रामस्थांचे जगणे असह्य झाले आहे. ग्रामसेवक व महिला ग्रामसेविकांवर दंडेलशाही करणे, ग्रामसभा उधळवून लावणे, मंजूर विकास कामे अडवणे, ॲट्रॉसिटी कायद्याखाली गुन्हे दाखल करणे, धमक्या देत काम बंद पाडणे, ठेकेदारांना वेटीस धरणे, शासनाच्या योजना मनमानी पद्धतीने राबवून गोरगरिबांना लाभापासून वंचित ठेवणे असे गंभीर आरोप ग्रामस्थांनी विशेष करून महिलांनी केले आहेत. आज या ठिकाणी सन्माननीय डिवायसपी मॅडम यांना मराठा समाजावर होणारे अन्याय आणि आसरे गावामध्ये वारंवार होणाऱ्या एकाच व्यक्तीकडून ॲट्रॉसिटी दाखल, त्याच्यातून दमदाटी, दहशत आणि गावाचं जे पहिला जो एकोपा होता त्याला कुठंतरी तडा देऊन गावामध्ये वैमनस्य कसं निर्माण करता येईल आणि स्वतःची महत्त्वाकांक्षेपोटी त्याने गाव वेटीस धरले असे रुपेश सपकाळ यांनी आज आमच्या मराठी बांधवांवर, हे आमचे दीपकदादा असतील, प्रशांत सनस आहेत, हरीश जरंडे आहेत, अशा 9 जणांवर 4थ्या वेळी ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल केला. म्हणजे एकच व्यक्ती वारंवार ॲट्रॉसिटी दाखल करतोय, तेच साक्षीदार आहे आणि एक प्रकारे बाबासाहेबांनी दिलेलं एक सुरक्षेचं जे कवच आहे त्याला विसर पडला आणि त्याचा तो दुसऱ्यांना त्रास देण्याच्या हेतून त्या अस्त्राचा वापर करतोय. अक्षरशः हे बाबासाहेबांनाही याच्याबद्दल मनापासून कळवळ वाटेल की अशा लोकांमुळं आज समाज बदनाम होतो. आज या ठिकाणी आमच्याकडं आमचे बौद्ध परिवारातीलही लोक आलेले आहेत, आमचे माळी परिवारातले आहेत. आमच्या गाव जवळजवळ 30-35 वर्ष झालं आमचं पुनर्वसन या ठिकाणी झालेलं, पण याच्या आधी हा इतिहास कधीच नव्हता. रुपेश सपकाळ ही व्यक्ती ही बाहेरच्या जिल्ह्यातून या ठिकाणी आली, गावचा जावई झाली, तो गावचा मूळ नव्हे आणि त्याने फक्त समाजाला वेटीस धरून त्याने एकट्याला. मग मला एक पडलेला प्रश्न आहे की बाकी कुठल्या समाजाची ॲट्रॉसिटीची कारणे दाखल झाली आजपर्यंत? कोरेगाव बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲडव्होकेट अभिजित केंजळे यांची बिनविरोध निवड. पश्चिम महाराष्ट्रात गौरवशाली परंपरा लाभलेल्या कोरेगाव बार असोसिएशनच्या नूतन कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी ॲडव्होकेट अभिजित जयवंतराव केंजळे, उपाध्यक्षपदी ॲडव्होकेट धैर्यशील विजयकुमार घारगे तर सचिवपदी ॲडव्होकेट संदेशकुमार प्रभाकर माने यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी S.S. साखरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बार असोसिएशनच्या बैठकीत एकमताने ही निवड करण्यात आली. यावेळी नूतन कार्यकारिणीची अधिकृत घोषणा करण्यात आली. कार्यकारिणीत सहसचिवपदी ॲडव्होकेट प्रतीक्षा राजकुमार साळुंखे, खजिनदारपदी ॲडव्होकेट मंगेश बाळकृष्ण बळे, महिला प्रतिनिधीपदी ॲडव्होकेट वैष्णवी नामदेव जाधव तर सदस्यपदी ॲडव्होकेट अर्चना संकेत शिर्के, ॲडव्होकेट अनवर समीर पठाण व ॲडव्होकेट चैतन्य अशोककुमार वाघ यांची निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा ज्येष्ठ विधिज्ञ S.S. साखरे यांनी सर्व पदाधिकारी बिनविरोध निवडून आल्याचे जाहीर करत नूतन कार्यकारिणीचे अभिनंदन केले. बार असोसिएशनची परंपरा, शिस्त व एकात्म
एकात्मता कायम ठेवत वकील बांधवांच्या हितासाठी कार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. नूतन पदाधिकाऱ्यांचे जयवंतराव केंद्रे, तानाजीराव पवार, शब्बीर इनामदार, पुरुषोत्तम बारसवडे, शशिकांत क्षीरसागर, अशोक कुमार वाघ, मृदुला बारसवडे, श्रीकांत केंद्रे, सलीम बुलानी, PC भोसले, अनिल फाळके, गजानन सावंत, महेश शिर्गे, अरुण वाघ, भैयासाहेब जगदाळे, प्रशांत खामकर, पुष्पराज भोईटे, सतीश कदम, अधिराज माने, पद्माकर पवार, निलेश झांजुर्णे, रणजित भोसले, अमोल भूतकर आदी ज्येष्ठ वकील व सदस्यांनी अभिनंदन केले. नूतन अध्यक्ष ॲडव्होकेट अभिजित केंद्रे यांनी सर्व सदस्यांचे आभार मानून वकील बांधवांच्या समस्या, न्यायालयीन सुविधा व बार असोसिएशनच्या सर्वांगीण विकासासाठी संघभावनेतून काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. मी कोरेगाव बार असोसिएशनचे सर्व विधिज्ञ, सर्व सिनियर वकील आणि 2024-25चे जे पदाधिकारी होते त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी मला 2026साठी अध्यक्षपदात काम करण्याची मला संधी दिली. त्याबद्दल मी सर्वांचा मनापासून आभारी. खरं बघायला गेलं तर आपल्या गुरु शिष्याची जी परंपरा असते किंवा गुरुकुल ही जी परंपरा जी जुन्या काळात चालू होती ती खऱ्या अर्थानं आज देखील फक्त त्याचं प्रमाण कमी आहे. तर या ठिकाणी आपल्याला गुरुच्या बाबतीत किंवा आपल्या सिनियरच्या बाबतीत प्रत्येकाला आपल्या सिनियर बाबतीत अतिशय अभिमान असतो, त्याच्याबद्दल प्रेम असतो, आदर असतो. आणि आत्तापर्यंत आपल्या कोरेगाव बारचा जर सगळा इतिहास पाहिला तर त्या पद्धतीनंच आत्तापर्यंतचे आमचे सिनियर्सही त्या पद्धतीने वागत आलेले आहेत आणि आम्ही त्या पद्धतीने वागत आलेलो आहे. त्यामुळं या इथं मी सर्वप्रथम माझ्या या 2026चे जी कार्यकारिणी आहे, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी असतील किंवा बाकीचे पदाधिकारी, त्यांच्या वतीने मी या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व सिनियर मंडळींना मी एक हे करतो की आश्वासन देतो की त्या पद्धतीचं की ज्या पद्धतीचं तुमच्या काळापर्यंत ते वातावरण सिनियरच्या बाबतीत, ज्युनियरच्या बाबतीत होतं त्याच पद्धतीने आम्ही त्याच प्रकारे वागू आणि तुम्हाला कुठली तक्रार तुमच्या कानापर्यंत येऊन देणार नाही याचा आम्ही मनापासून प्रयत्न करू. रहमतपूरच्या उपनगराध्यक्षपदी केतन माने बिनविरोध, सुनील माने आणि किरण भोसले यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड. रहमतपूरच्या उपनगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे नगरसेवक केतन आनंदराव माने यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. पीठासीन अधिकारी तथा लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ वैशाली निलेश माने यांनी ही घोषणा केली. नगरपालिका सभागृहात झालेल्या निवड प्रक्रियेत मुख्याधिकारी सतीश चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये उपनगराध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया झाली. शुक्रवारी सकाळी 10:30 ते दुपारी 12:30 या वेळेत उपनगराध्यक्ष पदासाठी अर्ज स्वीकारण्यात आले. या कालावधीत केतन आनंदराव माने यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची उपनगराध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. दरम्यान स्वीकृत नगरसेवकपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष सुनील माने तर भारतीय जनता पक्षाच्या वतीने किरण शिवाजीराव भोसले यांची निवड करण्यात आली. उपनगराध्यक्षपदी केतन माने यांच्या बिनविरोध निवडीमुळे नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाची ताकद अधिक बळकट झाल्याचे चित्र आहे.